परंतु आपल्या संस्थेचे अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष यांचा अल्पसा परिचय मी आपणास करून देत आहे की खिर्डी या छोट्याशा गावी एका गरीब कुटुंबात जन्मलेले प्राध्यापक सर कुठे कॉलेजला लागल्यानंतर आपल्या सामाजिक जाणीवा जिवंत ठेवत त्यांनी सत्यशोधक महिला विकास मंडळ या संस्थेची स्थापना केली व त्या संस्थेच्या माध्यमातून या विद्यालयाचं छोटंसं रोपटं 1992 साली इथे लावलं आणि त्याचं आता इथं आपल्याला दिसतंय वटवृक्षात रूपांतर होताना दिसत आहे। तर या शाळेच्या बरोबरच काही सामाजिक उपक्रमही त्यांनी राबवले। त्यातच एक विधवा परित्यक्ता यांच्यासाठीचा पाळणाघर ही एक योजना जवळपास 5-7 वर्ष ते संभाजीनगर येथे राबवत होते। समाजातील उपेक्षित विधवा परित्यक्ता यांना आपल्या स्वबळावर पायावर उभं राहता यावं यासाठी ही पाळणाघराची योजना होती। त्या योजनेमध्ये शिलाई मशीन असेल, शिवणकाम असेल, संगणक प्रशिक्षण असेल, लेदर बॅगचं निर्मिती असेल, असे आपल्या स्वावलंबनासाठी पायावर उभं राहता यावं त्या महिलांना यासाठी बळ देण्यासाठी हा उपक्रम त्यांनी राबवला व समाजातील कित्येक महिलांना त्या माध्यमातून संगणकाचं प्रशिक्षण दिलं, शिलाई मशीन शिवणकामाचं प्रशिक्षण देऊन लेदर बॅग्स हँडबॅगची निर्मिती करून स्वावलंबन त्यांना शिकवलं व स्वबळावर पायावर उभं राहण्यास शिकवलं। त्याचबरोबर 1993 साली जो किल्लारी येथे भूकंप झाला त्या भूकंपाच्या वेळेस सुद्धा आपल्या संस्थेच्या माध्यमातून येथील गरजू लोकांना निवाऱ्यासाठी ताडपत्री असेल, खाण्यासाठीचं सामान असेल, ज्या कपडे असतील हे आपल्या संस्थेच्या माध्यमातून त्यांना पुरवलं। त्याचबरोबर अंगणवाडी हा एक उपक्रम सुद्धा आपल्या संस्थेच्या माध्यमातून जवळजवळ 15 गावामध्ये राबवला जात होता। त्या अंगणवाडी मार्फत लहान मुलांना शिकवण्याबरोबरच त्यांना पौष्टिक सकस आहार संस्थेमार्फत दिला जात असे। या आणि अधिक अशा उपक्रमाने संस्थेचं काम चांगलं चालू असतानाच साहेबांचं अकाली आपल्यातून निघून जाणं आपल्या संस्थेसाठी खूप मोठी हानी आपल्याला झाली। परंतु या संस्थेचाच पुढील भाग आपल्या संस्थेचे सचिव डॉक्टर प्राध्यापक विश्वजीत सर चांगल्या प्रकारे पुढे नेत आहे आणि आपल्याला वेगवेगळ्या माध्यमातून आपल्यापर्यंत विविध मदतीचा हात ते आपल्याला नेहमी देत असतात। दिवाळी भेट हा त्याचाच उपक्रमाचा भाग आपण घेत आहोत। तर अशा तऱ्हेने हा आपल्याला जो छोटासा परिचय करून देण्याची संधी मला संयोजकांनी दिली त्याबद्दल त्यांचे धन्यवाद। मी माझे मनोगत थांबवतो।